हाय हॅलो नमस्कार. अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम करून घेतली. त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकले. त्याच्यामध्ये आता थोडंसं लसूण टाकायचं, 1-2 पाकळी, जास्त नाही टाकायचे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकूया आणि कढीपत्त्याची 4 पाकळी. छान लालसर कलर येईपर्यंत छान परतून घेऊया. छान लाल झालं त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. कांदा छान परतून झाला. आता 1 टोमॅटो घेतला आहे चिरून, तो पण छान असं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता छान भाजून झाले. आता त्याच्यामध्ये कोळंबीला अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तिखट लावलं आहे मी आणि अर्धा तास ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. त्याला कोळंबीला आणि टोमॅटोला आता पाणी सुटतं. छान अशी परतून घ्यायची. छान परतून झाले. तिला झाकण लावून 10-15 मिनटं ठेवून द्यायची, जास्त नाही ठेवायचं. गॅस बारीकच करून ठेवा, फास्टवरती ठेवायची नाही, नाहीतर ती खालून लागेल. तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. हे आधी बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून फिरवून, ह्याची पेस्ट करायची. तर छान अशी फिरवून घेतले. आता ह्याच्यामध्ये हे जे केले आपण वाटण्यासाठी तयारी, ते सगळं बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने एकदा करून पहा, तुम्हाला खरंच आवडेल. वाटण तयार झालं. सगळं कच्चंच वाटण करून घेतलं आहे मी, काही भाजून घेतलेलं नाही आहे. कढई छान अशी गरम करून घेतली. आता त्याच्यामध्ये 2 चमचे 1, 2 आणि 3 ऑइल टाकून घेतलं. आता छान असं गरम होऊ द्या. एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलं आहे. कोळंबीमध्ये कधी पण पाणी टाकायचं, गरम करूनच टाकायचं, थंड पाण्याचा वापर नाही करायचा. तेल आता छान तापलं आहे. आता हे वाटण टाकूया त्याच्यामध्ये. छान असं भाजून घेऊया, कारण आपण वाटण कच्च केलं आहे ना. छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत.
म्हणजे कच्चा पण राहत नाही. अशा पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मसाला छान आता परतून येत आहे. कढईचं पण सुकलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल तेवढीच मिरची पावडर ॲड करा. ही माझी घरगुती आहे कोकणी मसाला. दुसरा धना जिरा पावडर टाकायची काही गरज लागत नाही याच्यामध्ये. थोडीशी हळद, हे छान मिक्स करून घ्यायचं. मसाला छान परतून झाला. आता आपण कोळंबी अशी छान अशी झाली. ती याच्यामध्ये टाकून घेऊया. अशी वाफेवरती ठेवून दिली ना ती छान अशी शिजते. त्यात पाणी वगैरे टाकायचं ना, आपोआप पाणी सुटतं त्या कोळंबीला. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. थंड पाण्याचा वापर करू नका. मला लागेल तेवढंच घट्ट पातळ तुमच्या हिशोबाने करू शकता. छान असा कलर आला आहे, पाहू शकता. मस्त अशी कोळंबी रस्सा. आता ह्याच्यामध्ये लागेल तेवढं मीठ घ्या तुम्ही. चवीनुसार मीठ टाकलं. आणि हे आमच्याकडचं कोकणी घरगुती कोकमचे साली सुकवून घेतलेले. मार्केटचं नाही आहे, घरचंच आहे. ते 3-4 पाकळ्या टाकून घेतल्या त्यामध्ये. आणि एक 10-15 मिनटं बारीक गॅसवरती छान असं कोळंबीमध्ये बघा किती छान असा कलर आला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. कोळंबी रस्सा तयार झाला. आता किती छान दिसतोय ना. तुम्ही पण करून पहा, नक्कीच आवडेल.